झी 24 तास एक पाऊल पुढे. पुढच्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताचा पंतप्रधान म्हणून कोणत्या व्यक्तीला आपल्याला सपोर्ट करायला आवडेल? ते माझ्या आता मला कोणी असा व्यक्ती दिसत नाहीये की हू कॅन सेट ॲज अ प्राईम मिनिस्टर. शरद पवार? नो. मी त्यावेळेस स्टेटमेंट केलं होतं की मनमोहन सिंग विल बी अ पॉलिटिकल लायबिलिटी फॉर द कंट्री आफ्टर सर्टन इयर्स, आणि ती आज माझ्या अंदाजानं खरी ठरली. त्यावेळेस मला बऱ्याच इंटेलेक्च्युअल्सनी शिव्या घातल्या की फर्स्ट टाइम एक इंटेलेक्च्युअल आले आणि तुम्ही त्यांना असं एक्सेप्ट करत नाही. म्हटलं मनमोहन सिंग इज इंटेलेक्च्युअल, नो डाऊट अबाउट इट, बट ही इज नॉट अ पॉलिटिकल ॲनिमल. प्राईम मिनिस्टर हा नेहमीच पॉलिटिकल ॲनिमल असला पाहिजे. म्हणजे ती जी दोन स्तरीय रचना आहे ती आपल्याला मान्य नाहीये, एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चीफ आणि एक पार्टी प्रेसिडेंट पॉलिटिकल चीफ. नाही, माझ्या अंदाजानं इफ यू आर गोइंग टू हॅव अ प्राईम मिनिस्टर सिस्टम, देन दी प्राईम मिनिस्टर सिस्टममध्ये प्रेसिडेंट अँड दी प्राईम मिनिस्टर हॅज टू बी दी सेम पर्सन. काँग्रेसने तुम्हाला राज्यसभेची ऑफर दिली होती, हे खरं आहे का? नाही, कुठल्याही पक्षाने दिली नाही. नाही मला मी अशा अवस्थेमध्ये आहे माझ्या अंदाजानं की मी कुठल्याच राजकीय पक्षाला पचवू शकत नाही किंवा ते मला पचवू शकत नाही, अशी अवस्था आहे. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र लोकशाही आघाडी प्रमुख विरोधी पक्ष कोणाला मानते? काँग्रेस, एनसीपी का बीजेपी, सेना? फॅक्च्युअली जे काही आम्ही रिलीज करू ऑन दी 3rd त्या सगळ्या याच्यामध्ये, आणि लोकांनी खरंच साथ असं दिली असं मी मानतोय, आणि लोकांनी द्यावी मी असं म्हणणार आहे. कारण का इट्स एन इश्यू वेअर पुढचं आयुष्य मी कसं जगावं, किंवा मी असं म्हणेन की माझं पुढचं मरण कसं यावं, असा जो इश्यू आम्ही उभा केलेला आहे त्या ह्याच्यामध्ये. तर माझ्या अंदाजानं यू विल सी अ टोटल सी चेंज इन दिस कंट्री. एक वेगळी क्रांती लोकांनी ठरवली तर त्यांना आणावीच लागेल, नाही तर किड्या मुंगळ्यासारखं त्यांना असं मरावं लागेल. या दोन मार्गाशिवाय तिसरा मार्ग त्यांच्याकडे असं मी मानत नाही. एक शेवटचा प्रश्न आहे जाता जाता, येत्या लोकसभेला आणि विधानसभा निवडणुकांना किती जागा लढवणार आणि किती पक्षांबरोबर सामंजस्याचे करारही करणार? ते आम्ही असणारे यावेळेस असं ठरवलं की सगळ्याच जागा लढवायच्या. 48 लोकसभा जागा महाराष्ट्र लोकशाही आघाडी लढवेल. त्याच्याच बरोबर 288 कोणत्याही जागेवर समझोता करणार नाही, जागेवरती आम्ही समझोता करणार नाही. तर हे होते प्रकाश आंबेडकर. इतका प्रदीर्घ वेळ महाराष्ट्राचं राजकारण, नवा राजकीय पक्ष, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, त्याहीपेक्षा सुद्धा शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, काँग्रेस, अत्यंत अलवारपणे उलगडलेले नेहरू आणि आंबेडकर यांच्या संबंधावर प्रकाश टाकणारे असे काही क्षण या मुलाखतीत, या गप्पात तुमच्यासोबत मीही अनुभवले. प्रकाशजी, इतका प्रदीर्घ वेळ आज झी 24 तासच्या प्रेक्षकांशी गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.